श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार रसिको. जर तुमची रास मिथुन असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. येणारी पावन भागवत एकादशी, ज्याला आपण योगिनी एकादशी देखील म्हणतो, तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक विवंचनेतून, मानसिक तणावातून आणि कौटुंबिक वादातून जात आहात, त्या सर्व समस्यांचा अंत आता होणार आहे. विधात्याने तुमच्या कुंडलीत असे काही शुभ संकेत दिले आहेत, ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत की या एकादशीच्या शुभ मुहूर्तापासून मिथुन राशींच्या लोकांच्या आयुष्यात कोणते 5 मोठे चमत्कार घडणार आहेत, कोणते शुभ प्रसंग तुमच्या दारी येणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मध्येच दुर्लक्ष केल्यास तुमच्या हातून अत्यंत महत्त्वाची माहिती सुटू शकते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार सध्या मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत ग्रहांची स्थिती अत्यंत मजबूत होत आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध हा बुद्धी आणि व्यापाराचा कारक आहे. या एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या राशीवर धनलक्ष्मी योग आणि भद्रा राजयोग निर्माण होत आहे. शनिदेवाची अनुकूलन दृष्टी आणि देवगुरु बृहस्पतीचे शुभ पाठबळ यामुळे तुमच्या जुन्या रखडलेल्या कामांना कमालीची गती मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या त्या महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग. शुभ प्रसंग. पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुमची आर्थिक स्थिती. जर तुमच्यावर कर्ज असेल किंवा तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर या भागवत एकादशीनंतर तो पैसा तुम्हाला परत मिळणार आहे. व्यापारात गुंतवलेले पैसे दुप्पट वेगाने परत येतील. नवीन उत्पन्नाचे स्रोत, इन्कम सोर्स सुरू होतील, ज्यामुळे घरात पैशाची आवक वाढेल. दुसरी सर्वात मोठी गोष्ट, मोठी घटना तुमच्या करिअरमध्ये घडणार आहे. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत किंवा प्रमोशनची वाट पाहत आहेत, यांना त्या काळात अत्यंत आनंदाची बातमी मिळेल. ऑफिसमधील राजकारण आणि शत्रूंचा नायनाट होईल. व्यवसायामध्ये एखादी मोठी डील फायनल होऊ शकते, ज्यामुळे तुमचा बाजारात दबदबा वाढेल. तिसरा शुभ प्रसंग, शुभ घटना तुमच्या कौटुंबिक जीवनात येईल. घरात चाललेले जुने वाद, जमिनीचे किंवा मालमत्तेचे वाद मिटतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. घरात लग्नकार्य, मुंज किंवा एखादे मोठे धार्मिक कार्य, मंगल प्रसंग ठरण्याचे मजबूत योग आहेत. संतती सुख मिळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना सुखद बातमी मिळेल. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. गेल्या काही काळापासून शारीरिक थकवा किंवा मानसिक तणावामुळे तुम्ही त्रस्त होतात, पण या एकादशीच्या उपवासामुळे आणि विष्णू कृपेने तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा होईल. मनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल. पाचवा मोठा बदल म्हणजे तुमचे नातेसंबंध. पती-पत्नीमधील दुरावा संपून प्रेम वाढेल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल किंवा लग्नासाठी घरातून विरोध होत असेल, तर तो विरोध आता मावळेल. जोडीदाराच्या माध्यमातून तुम्हाला नशिबाची मोठी साथ लाभणार आहे. जसे की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की काही गोष्टींकडे दुर्लक्ष मुळीच करू नका, कारण अतिउत्साहात घेतलेले चुकीचे निर्णय तुमचे नुकसान करू शकतात. गुपित गोष्टी उघड करू नका. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधीबद्दल किंवा पैशांच्या व्यवहाराबद्दल बाहेरच्या व्यक्तींसोबत जास्त चर्चा करू नका. जास्त चर्चा करणे टाळा. आळस सोडा.
नशीब तुम्हाला साथ देत आहे, पण जर तुम्ही आळस केला तर आलेली संधी हातची जाऊ शकते. उधार देणे टाळा. या एकादशीच्या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, अन्यथा तो पैसा अडकण्याची शक्यता निर्माण होईल. मिथुन राशीच्या जातकांनी या एकादशीला पूर्ण लाभ घेण्यासाठी एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर तुपाचा अखंड दिवा लावावा. विष्णूंना पिवळी फुले आणि तुळशीचे पान अर्पण करावे. लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये. आदल्या दिवशीच तोडून ठेवावे तुळशीचे पान. ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा किमान 3 माळ म्हणजेच 324 वेळा जप करा. संध्याकाळी गरजू किंवा गरीब व्यक्तींना केळी, कपडे, पिवळे कापड किंवा चण्याची डाळ दान करावी. या उपायाने तुमच्या कुंडलीतील बुधाचे दोष नष्ट होतील आणि विष्णूची कृपा कायम राहील. तर मित्रांनो, मिथुन राशीसाठी ही भागवत एकादशी खरोखरच भाग्यदयाची ठरणार आहे. तर मित्रांनो, मिथुन राशीसाठी ही येणारी भागवत एकादशी खरोखरच भाग्यदयाची आणि नशीब पलटवणारी ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहून पाठवा. तुमच्या कमेंटमध्ये श्री जय श्री हरी विष्णू लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या अचूक आणि सविस्तर राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी समर्थ राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण.